आयुष्य सारे सरून गेले शोधात सुखाच्या हरवुनी, आता न कोणी साथी सोबती, सारीच नाती गेली विरुनी. स्मरणातील साऱ्या त्या क्षणांना कशास ते उगळावे, झाले गेले विसरून नव्याने स्वच्छंदी जगावे. या उत्तरायणाच्या वाटेचा हाच सुखाचा काळ, ही हसरी संध्याकाळ, 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 ही हसरी संध्याकाळ. डॉक्टर, मी तुमचा वेळ घेतोय किंवा तुम्हाला त्रास देतोय असं समजू नका. मला फक्त एवढंच सांगा, तुमचे काका घोरपडे या लग्नाच्या बाबतीत किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात? म्हणजे भाल्या काकावरून आठवलं, हा, मी त्यांच्यासाठी मुंबईहून एक वॉकमन आणलाय. वा वा वा, छान छान. पण विभावरी ताई, मला सांगा, तुम्ही त्याच्यासाठी एवढं करता, पण तो गाऊ शकेल का? का नाही गाणार? ते अगदी बरोबर लागलेलं आहे. ते सगळं ठीक आहे, पण जाहिरातीचं काय? 4-4.5 हजार रुपये खर्च झालेत आपले. ते एक न सुटलेलं कोड आहे. विभावरी ताई, थोडं तरुण पण जगण्याची संधी आली आहे, म्हटलं जगून घ्यावं. तर काय, जरूर, का नाही. तांबेवहिनी, तुमचा आवाज नक्कीच चांगला असणार. काहीतरीच काय हो, म्हणजे काय? चला, काहीतरी काम चलाव आहे झालं. पण आज मात्र मला खरंच गाणं म्हणावं असं वाटतंय. हो ना. आणि जवेरी वहिनी, तुमचाही आवाज नक्कीच चांगला असणार. शिवाय तुम्ही नाटकात नाही कामं केली आहेत. हो ना, ते दिवस विसरणं शक्यच नाही. खरंय. नाटकाची नशा वेगळीच. बेलसरे म्हणाले ते एक नाटक बसवणार. हो, बेलसरांनी कंबरच कसलेली दिसते. वा, छान छान. आमचं काही काम नसलं तर आम्ही निघू का? तांबे, माझ्या मनातला अगदी प्रश्न विचारला तुम्ही. आता कुणीही जाऊ शकणार नाही. डुएट्सला खूप माणसं लागतात आणि कोरसलाही खूप माणसं लागतात. अहो, पण त्यासाठी आवाज हवा ना तसा. अहो, मग तालमी कशासाठी असतात आणि मग शिकवणारा कशाला असतो? बरोबर. मग आम्हाला ना 12 महिन्याचं वैशिष्ट्य सांगणारं गाणं रचायला सांगितलंय बेलसर यांनी. हो, अहो, ते गाणं दाखवा ना. अरे वा, रचून पण झालं. जमलेली सगळी मंडळी खुश होतील प्रेम कहाणी ऐकून. हो. आम्ही दमलो चाल लावून म्हणायचं ठरवलं होतं. आता तुम्ही चाल लावा. चालेल चालेल, पण कोण म्हणणार आहे? झवेरी वेदी म्हणते. बेलसरेनी त्यांनाच सांगितलं होतं. तांबे म्हणजे तुम्ही शोधून काढलं ना गाणं. विभाताई आणि तांबे वेणी म्हण. कोणी म्हणायचं तर नंतर ठरव, पण त्यासाठी एक पुरुष जोडीदार लागेल. म्हणजे आधी त्यांनी गद्य म्हणायचं आणि मग स्त्रीनी ते गाण्यात म्हणायचं. आता बोबडी वळली असं वाटतंय. रस्ते आफत आली म्हणायचं. अहो, तुम्हाला किशोर कुमार मोहम्मद रफी थोडीच व्हायचंय. आता तुम्ही आमच्या उत्साहावर पाणी पाडू नका. पण आता कोणी म्हणायचं हे कसं ठरवायचं? नाही, मला काय वाटतं माहितीये का, की आपण छापा काटा करूया. चालेल. ठीक आहे. काय? गाणं उडवा. तुम्ही उडवा की. एवढं तरी काम करा ना. घ्या. उडवा ना. छापा बघा. काटा. देवेरी, तुम्ही अडकलात, मी सुटलो. तुम्ही कुणीही सुटत नाही. वहिनी, मला एक पाळणा आठवतोय. विभावरी ताई, पाळणा जवेरीना दिलात तर त्या प्रेम कहाणीचं गाणं गायत्री गाईल. का नाही म्हणायचं? देवानं मूल पदरात टाकलं नाही म्हणून? नाही विभाताई, पाळणा मीच म्हणेन. अहो, माझ्या इतक्या तन्मयतेनं दुसरं कोण म्हणू शकेल पाळणा? आणि मी ऐकलंय, कलावंताला आवड निवड नसते. खरंय. विभाताई, एखादं कडवं म्हणून दाखवा ना. चालेल.
त्याचं रूप देखू किती, त्याचं रूप देखू किती, त्याचं गुण किती गाऊ, त्याचं गुण किती गाऊ. आभाळात चढे जशी चांदण्याची वेल, आभाळात चढे जशी चांदण्याची येल. पाळण्यात निजे माझ छकुल तानुल, पाळण्यात निजे माझ छकुल तानुल. विभावरी मॅडम, तुमचा फोन आलाय. हो, चल तुम्ही येतेच. बघा तुम्ही, जमेल तुम्हाला. आलेच मी. हा, सुधाकर. ताई फोन आहे. हॅलो, मी विभावरी बोलते. नाही ओळखला? अरे हे काय लपाछपीचं वय आहे का? हॅलो हॅलो, काय झालं? कट झाला. सुधाकर, तू प्लीज माझ्यावर एक उपकार करणार आहे. कोणाचा फोन आहे हे विचारल्याशिवाय मला बोलवतच जाऊ नकोस. आवाज ओळखीचा नाही म्हटला का? नाही वाटला. फोनवर कोण बोलतंय, ओळख वगैरे असल्या गोष्टींची मला चीड आहे. तू प्लीज उपकार कर ना माझ्यावर. डोंट वरी. आणि मी हे सगळ्यांना सांगून ठेवतो. थँक्स. हां, येते. ही हसरी संध्याकाळ, ही हसरी संध्याकाळ. चिमटाकड बोला. मला माहिती होतं तुझी हीच अवस्था होणार आहे म्हणून. नाही, ते सगळं ठीक आहे. मला सांग, तुझा पाहण्याचा कार्यक्रम झाला, साखरपुड्याची बोलणी झाली, मग आता इथे मला आमंत्रण द्यायला खिजवायला आलीस? तुला काही वाटायला पाहिजे. मी निघते. मस्करी केली. खूप सुंदर दिसतेस. ते असू दे, मला सांग नक्की काय घडलं. मी तुला फोनवरती इतक्यांदा विचारलं, मला म्हणालीस नंतर सांगते नंतर सांगते नंतर सांगते. आता तरी सांग, बसून सांग. हो, पण थोडा सस्पेन्स. शेक्सपियर म्हणतो जग ही एक रंगभूमी आहे. जगणं हे नाट्य आहे, नाट्य जगण्याला सुखद हेलकावे देतं. आय नो.
आता काय घडलं ते सांग. कॉंग्रॅट्स. का? अरे तू घरी गेलास, आपल्या प्रेमाचं ठणकावून सांगितलंस. मनातून माझे आई बाबा खुश झालेच असणार, पण घरी एवढं त्याला बोलून दिलंच कसं असं म्हणून काका आई बाबांवर खूप रागवले, आकांतांडव केला. मी घरात नव्हते, पण आईकडनं कळलं की माझ्या बघण्याचा प्रोग्राम कॅन्सल केलाय आणि म्हणाले काका तुम्ही सगळे खड्ड्यात जा. आणि मी इथे आले तुझ्याकडे. कांचन, हे सगळं काही विलक्षणच घडलं म्हणायचं. पण काही असो, तू हे सांगितल्यावर आता मला खूप बरं वाटतंय. टेन्शन गेल्यासारखं वाटतंय. रिलॅक्स. आता आपण आश्रमाच्या वर्धापन दिनाकडे बघूया. मला वाटलं होतं म्हणशील की आपल्या लग्नाचं बघूया. तुझं कन्फर्म आहे दुसरं लग्न आहे? मग पहिलं कोणाशी झालं? आश्रमाशी. हो, ते आहे. आय एम सॉरी. छे रे, अरे म्हणून तर प्रेमात पडले मी तुझ्या. हो, आणि आता अशीच हिंमत दाखव आणि त्या उपेंद्रला फोन कर. कांचन, मालक आहेत ते आपले. मग एकेरीवर काय, उपेंद्र काय? हा, साहेब मालक ते तुझे. खरं तर तेही नाहीये. आश्रमावर तुझा जीव आहे म्हणून. नाहीतर सांगितलं असतं त्याच्यावरही पाणी सोड. आपण आपला संसार चालवू शकतो. म्हणजे तू तुझा संसार चालवू शकतोस असंच काहीतरी वचन दिलं होतंस ना आई बाबांना. आईनी मला सगळं सांगितलंय. पहिला धीर दिला तो दिवाकर काकांनी, आठवतंय? तरीही धीर जमावत नव्हता. पण ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळेला कुठे जाऊन धीर आला. म्हणजे पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तू काही म्हण, शहाणा म्हण किंवा दीड शहाणा म्हण, पण या सगळ्याचं क्रेडिट काकांना जातं. येस सुधाकर, तो माणूस म्हणजे काही विलक्षणच आहे. आता पहिला उपेंद्रला फोन कर आणि त्याला सांग की मला तुझी मुंबईची ऑफर मंजूर नाही. मी इथेच राहणार आहे. सांगेन ना, सांगेन, सवडीने सांगेन. नाही सुधाकर, तो त्याच भ्रमात राहील. खरं तर तू ही ऑफर तेव्हाच नाकारायला हवी होती. त्याने काय होणार होतं? बघ, ती पोचलेली लोक आहेत. तू आता आश्रमात जा आणि वडके काकांचा सल्ला घेऊन त्या उपेंद्रला फोन कर. आता आपल्याला कुणाच्याच गुलामगिरीत राहायचं नाहीये. असं कसं? आता एका राणीचा गुलाम बनून राहायचंय मला आयुष्यभर. खरं सांगू सुधाकर, मी तुला बांधून ठेवणार नाही. तुझ्यापाशी गरुडाचे पंख आहेत, त्यांना मी माझ्या प्रेमाचं बळ देणार. आभाळात घे भरारी. कांचन, मला आणखी काही नको. तुझं प्रेम हे माझं पहिलं आणि शेवटचं मागणं आहे, आणि ते मला मिळालंय. सारं भरून पावलंय. आज देहाचं मोरपीस बनलंय. तरंगता हवेत. तुझे शब्द आता जादूगार होत आहेत. मी निघते. ऐक ना, मला आता काहीतरी सरळ सुचतंय. म्हणजे बघ ना, ते फिल्म मधले हिरो हिरोईन असतात ना, ते कसे पहिल्यांदा भेटल्यावर झाडाच्या मागे लपतात, गाणं गातात. तसंच मला आत्ता काहीतरी करावंसं वाटतंय. म्हणजे गाणं गावाचं वाटतंय, झाडामागे लपावंसं वाटतंय, एकदम फिल्मी स्टाईलमध्ये. हो का? मग म्हण गाणं. मी निघते. बाय. अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. I love you. अरे येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. आत्ता झालीस? हो, पण मी हे सांगायला आले की मी पुढच्या रविवारी येते आश्रमात चेकअपसाठी. ओके, बाय. मग माझाही चेकअप करा त्यावेळेला. ही हसरी संध्या काळ, ही हसरी संध्या काळ. काय वडके? बोला.
कसला विचार करतात? छे हो, विचार वगैरे काही नाही. चालण्याचा व्यायाम पदरात पाडून घेतो. असं होय. जरा तुमच्याशी बोलायचं होतं. असं हो. तुमच्या खोलीवर गेलो होतो तिकडे हा. पण नव्हता तुम्ही. जोशी बुवा, तुम्ही वकील फार छान झाला असता ना. का हो? नाही म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे वगैरे या बाबतीत अगदी एक्सपर्ट झाला असतात तुम्ही. लॉजिक आहे चांगलं आहे यांचं. पण मी घरी नव्हतो. आता इथे आहे म्हटल्यावर घरी कसं असणार हा? वडके, कात्रीत धरणं तुम्हाला चांगलं जमतं. जोशी, शाळेमध्ये मला अडकित्ता म्हणायचे. अडकित्ता. काय सांगता काय हा? बरोबर सर. काय आहे, तुमचा सल्ला हवा होता. सल्ला काही कायद्याचा सल्ला वगैरे. नाही, तसं नाही हो. वडके, तुम्हाला कदाचित आठवत असेल, आपल्या लहानपणी अभिरूप न्यायालय नावाचा कार्यक्रम व्हायचा. आठवतं? हो आठवतं. म्हणजे काय बेलसरे, त्या दिवशी या विषयावर आपलं बोलणं सुद्धा झालेलं होतं. अतिशय चांगला असायचा तो कार्यक्रम. पण एकदा तो कुठे गेला तो गेलाच. आणि त्यानंतर मग कानावरती अत्याचार करणारे ढॅन 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 ते ऑर्केस्ट्रा आले. छे छे छे, नको रे बाबा नको. आमच्या लहानपणी सुद्धा चक्री व्याख्यान नावाचा कार्यक्रम असायचा. एक प्रकारचं नाटकच असायचं ते. आता डायरेक्टच विचारतो, वडके, आपण वर्धापन दिनाच्या दिवशी अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम करायचा ठरवलंय. त्यात तुमचं मार्गदर्शन हवंय. हो देईन ना मी माहिती. वडके, म्हणजे काय आहे ते, हे जोशी प्लीज तुम्ही सांगा ना. हा हा वडके, म्हणजे नुसतं मार्गदर्शनाने भागणार नाही, तुम्ही त्यात असलं पाहिजे. हा, काय हे जोशी बुवा, हो या वयात एवढं कसं जमेल मला. अहो असं कसं बोलता? सगळेच जण असं बोलायला लागले तर कसं होणार? अहो आपण सगळे मिळून करूया, तालमी करूया, एकमेकांना सांभाळून घेऊया आणि हा कार्यक्रम पार पाडूया. आणि वडके, गंमत म्हणजे या कार्यक्रमात सगळे सहभागी होऊ शकतात. हा. म्हणजे आरोपी, वकील, न्यायाधीश. बरोबर. हो तेही खरंच आहे. बरं मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुमचं? माझ्या मते तुम्ही सरकारी वकील व्हावं. हा, माफ करा, आय एम सॉरी बेलसरे. जोशी, हे मला जमणार नाही. मी आयुष्यात वकिलाचं काम करणार नाही, खेळात सुद्धा नाही. मीच मला घातलेली शपथ मला मोडायची नाहीये, तेव्हा प्लीज. सर आपण त्यांना न्यायाधीश केलं तर? काय जोशी बाबा, त्याचा बाप तोच. नाही नाही, हे बघा, मी न्यायाधीश वकील काही होणार नाही. एक वेळ मी ज्युरीमध्ये बसेन, वेळ पडली तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहीन, पण वकील न्यायाधीश नेव्हर. वडके, तुम्ही आरोपी व्हा. तुम्ही खूप गंमत आणाल या भूमिकेत. काय बेलसरे, हो तुम्ही सिरियसली घेतलं की काय? मी गंमत करत होतो. तरी ते तुमच्या तोंडून गेले. आता सुटका नाही. हा, आता सुटका नाही. ठीक आहे, विचार करूया मग. नाही, आता विचार काही नाही. अहो तुमचा होकार ऐकण्यासाठी मंडळी उत्सुकतेनं बाहेर लपून बसली आहे. त्यांना बोलवतो. अरे या या, वडकेंनी कबूल केलं. या 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 रे, या लवकर. अरे या. चला आणा खुर्च्या, आणा अरे लवकर. बघा, चला. हा. आता तुम्ही इन्चार्ज. तुम्ही हे सगळं न्यायालय लावून घ्यायचं. काय कुठे खुर्च्या ठेवायच्या ते तुम्ही सांगा. ठीक आहे, मी सगळं व्यवस्थित सांगतो. चला कामाला बिस्किट राव. चला भाल्या काका, ही खुर्ची न्यायाधीशाची तिकडे जाऊ दे. बरं. इथे 2 वकिलांच्या खुर्च्या या, घ्या. इथे. घ्या 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 घ्या. चला हा, ठेवा. हे कोण आहेत? हे कोण आहेत? सांगतो ना, आता कळेल ना आपल्याला. हे न्यायाधीश ना? हो, न्यायाधीश. हा, न्यायाधीश. चला, तुम्ही इन्स्पेक्टर इथे उभं राहायचं. हा आरोपीचा पिंजरा, हो मी इथे या पिंजऱ्यामध्ये आरोपी. हो, ओके. हा. हा बेलसरे, आता मला सांगा, आरोपीचा वकील कोण ठरलाय? आरोपीचा वकील मी आरोपीचा वकील. बोमला, म्हणजे मरेपर्यंत आम्हाला फाशी ठरलेली. वडके, एक वेळ मी फाशी जाईन, घाबरू नका हो. आधी आरोपपत्र काय ते ठरू दे. हो. तसं नाही जोशी बुवा, काय तुम्ही इतके सज्जन आहात की आरोपीचा दुष्टपणा तुम्हाला नाही कळायचा. बरोबर आहे. आरोपीच्या वकिलाने कसं आरोपीपेक्षाही धूर्त आणि दुष्ट असायला हवं. काय वडके, हे बघा, घाबरू नका. मी आव्हान स्वीकारलंय. अहो शेवटी नाटकच आहे. हो ते खरं. हे बरोबर आहे, हे चला मग आता हा. सुरुवात करूया. ओंकार भल्या काका, मारायचा हा. चला ठोका आरोळी. हा. कोर्ट चालू होता. ए उठा उठा. सरकारी वकील प्रोसीड. हो. हा.
तेव्हा शपथ खरा सांगा खोटा सांगणार नाही. ओके. ओके नाही, मी म्हणताय तसं म्हणा. तेव्हा शपथ खरा सांगा खोटा सांगणार नाही. ठीक आहे, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. ओके. हो सरकारी वकील कोण आहे? मी आहे मी. अहो मग प्रोसीड. हो. ठीक आहे. नाव वडके काका. ऑर्डर ऑर्डर. ही कोर्टाची बेअदबी होतीये. संपूर्ण नाव सांगा वडके हा, काका. संपूर्ण नाव सांग. मग संपूर्ण नाव काशीनाथ तोंडीबा वडके. वा आता प्रोसीड. वय वय सांगायची काय गरज आहे का? गायत्री, आपण गाणं बदलूया का? पाळणा तुला त्रास होईल ना. अहो आपल्या बाबतीत काय बदललंय म्हणून हे बदलायचं. अरे हो पण तू आलायस कुणाबरोबर? पप्पा बरोबर. पप्पा घेऊन आलेत. अरे पण तुझा पप्पा कुठे मग? तुम्हाला घाबरून गार्डन मध्ये बसलेत. ए पण आदित्य असा हट्ट नाही करायचा. आता मोठा झालायस ना तू.